वसी रे बाबा हे बघा आमचा असा पुरी नारळ लोखंड टाकू नको त्या बस मध्ये जाऊ. ती बस आपली आहे, ही बस जोड्यांची आहे. अण्णा जेजुरी जेजुरी जय मल्हार. गावातला दुसरा पाटील परिवार भेटलाय बघा यांचा. हाय गाईस, आम्ही पाटील परिवार 2 गावातून निघालो आहोत. बाईक ट्रॅफिक बघा, एक्सप्रेस वेला पण ट्रॅफिक आहे वरती. ते आता एक गॅसचा कंटेनर पलटी आला त्याच्यामुळे तेव्हापासून ट्रॅफिकच आहे. जेजुरीकडे बघा बघा इथं. भाई फायनली वरती पोचलो आता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा असा विषय आहे की आता सध्या तर गावालाच आहे, काल आलो गावावरून. तर आजची मेन पहिली गोष्ट, आजची तारीख 7 तारीख आहे आणि आता सध्या तर वाजली किती 9ला 5 मिनटं बाकी आहेत वाजायला. तर आत्ता व्लॉग सुरू केला आहे. आजचा असा विषय आहे की आत्ता आपण सगळे चालू जेजुरीला म्हणजे आता कुलदैवत जसं की आमचा खंडोबा आहे, तर ती दर 3 वर्षांनी आपल्याला जेजुरीला जायला लागतं. तर आता सगळे बघा बॅगा बिगा रेडी करून ठेवल्यात. कोण कोण आहे ते तुम्हाला सगळे दाखवा. आमच्या घरातले सगळं घरानं अख्खा पूर्ण लोक आहेत, ते टोटल किती 80 लोक आहेत. तर आम्ही तर सगळेच आहोत, मम्मी पप्पा मी दादा आणि बाकी सगळे अण्णा बिन्ना सगळं आहेत. तर आता आजचा काय विषय झाला, आज लेट काय एवढा झालाय कारण की यो बघा यो आला बॅगा बिगा पॅक करून. काय तर आजचा सगळ्यात जिल्हा परिषदची आज वोटिंग होती, त्याच्यामुळं वोटिंग स्टार्ट झाली 7:30ला. त्याच्यामुळं आता लेट झालोय आपण. आज आपल्या गावातून केळवणे गावातून दोन घर आहेत, म्हणजे 2 देवर आहेत, ते जेजुरीला आज चालले. एक अभिनय असं आहे त्यांचं एक देवार आणि एक आपला देवार आहे. तर आज वोटिंग होती त्याच्यामुळं थोडा नाही भरपूर लेट झाला. आता दरवेळेस निघतो ना तर 7 वाजेपर्यंत 7:30 पर्यंत निघतो. आता 9 वाजेपर्यंत आम्ही असतो मढला. आता अजून इथंच आहोत, बघू किती टाइम होते काय जायला ते. आता मी पहिले चहा नाही पिला, नाश्ता करून घेते, तयार बिर सगळी गेली आहे, मग डायरेक्ट निघू आपण. आता अर्धी लोक आलीच वोटिंग करून, मम्मी पप्पा वोटिंग करून आली, बाकीची आता आहेत कोण देवाची आरती झाली पण बोलू, आता देव काढलेत बाहेर. तर काय आजचा असा विषय आहे की जसे की टोटल 80 लोक आहेत आपले घरातले टोटल, फक्त तरी अर्धे कमी झाले थोडे इलेक्शनमुळं, कारण की इलेक्शन ड्युटी लागलेलं त्याच्यामुळं कमी झाले. तर 2 बस केल्यात, एक मोठी बस केली आहे जी जोडपे आणि म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी, न एक आपल्या पोरांसाठी बस केलेली आहे, आपली मिनी बस केलेली आहे. पोरं किती आपली आहेत तरी पण डिटे टोटल मला नाही माहीत, ते आता बघू. तुम्हाला त्याच बसमध्ये जायचं आहे. आता बसने जवळ आलोय, माझ्या हातात बॅगा बिगा होत्या म्हणून ब्लॉग नाही काढला. आता हे बघा ही एक आपली बस आहे आणि बघा आपली पोरं थांबली सगळी, आपली बस. हे बघा आमचा ब्लॉगर यो मेन येत नाही जेजुरीला, का माहित नाही, याला सुट्टी नाही. तुला नाही काय सांगायचं अरे, तू पाहिजे होतास र, 2 ब्लॉगर झालं असतं. हे बघा वसी रे बाबा हे बघा आमचा असा पुरी नारळ लोखंड टाकू नको. नारळ का फोडा दिला माहितीये, यंदा काहीतरी आहे. चालू आहे. बंड्यांना काय बोलतो बराईस नाही आमच्या बंड्यांना. यो आमचा सचिन दूस ब्लॉग चालू आहे, फोन केला बोलतोय. हे बघा अर्धी लोक बसतील. थांबा बस मध्ये येते, थांब आतमध्ये येते, थांब यांच्या बस मध्ये जाऊ. चला आता
बाईचं दाखवते बघा आपली लोक बसलेले चल, खाली चल तू चल. हे बघा पूर्ण अर्धी बस भरली अर्धी खाली आहे हे बघा आपले देव मम्मी बाई इथं बसली हो? एकदम नाही, इथं- इथं. अरे वा. सगळे घे, फोडून घे. ए, याला रस्ता नका, याला. तरी अर्धी लोक आलीच नाही मी जाते त्या बस मध्ये अर्धी लोकं आलीच नाही काय? आता दोघं आहेत फोटोग्राफर. नाही एक नाही तो नाही दाखवलं चला भाई त्या बस मध्ये जाऊ ती बस आपली आहे ही बस जोड्यांची आहे अण्णा जेजुरी जेजुरी. जागा हडप लवकर पुढे कोण बसल ड्रायव्हर जवळ आमच्या अजून अण्णाला भेटतो अण्णा बरेच दिवसांनी भेटलास आपलं हे बघा सामान सगळं जेवणा बिवणाचा 5ची तिकीट टाकलाय आणि बॅगा साईडच्या बीडची तिकीट टाकलाय डिक्की साईडची ही बघा ही साईडची डिक्की हे बघा यो एक आम्ही चाललो आता जेजुरी. जेजुरी वेटू जेजुरी तू यावायला पाहिजे होतास मी आता नारळाशी नारळ फोडून जाऊन या हीच माझे. भाई तू पण पाहिजे होता शामिल यार 2 ब्लॉगर झालो असतो आपण काय बोलशील तुला पण राहू दे आता मी येत नाही डायरेक्ट जोड्याने येणार. चला रेडी आता नारळ फोडून घ्यायचा आहे ही लोक बसली अर्धी बस मध्ये मम्मी बघा मम्मीच आहे ओरम टाकू का अँड्रम टाकू? ओरम टाक डायरेक्ट अँड्रम कोण अँड्रम बारकी पोरांचा हे बाय डिफेंडर ओ माय गॉड जलवा आहे. बहिण जलवा हाती हाती पावड्या तिथं बसणार आहेस ने तू तिथं काला बसलास कोण मेन माणूस कोण ओ चल फोड या एका दमान थोडीशी पुढे आणा सांग त्याला हा, बस ए हट हट जय मल्हार एलकोट बस 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 घे आता घे चल घे आता कोट जय मल्हार एलकोट चल एकाच फटक्यात डायरेक्ट यो आता घेऊ आणा यो घेऊन या सोबत आपले चल चला बाई भेटू तू नाही का? नाही तो नाही ना फक्त नारळ पुरवला. मग नारळ फोडाल तो चला भाई निघू आता हाय, जय मल्हार चला भाई आता आपली जर्नी स्टार्ट पहिला स्टॉप कुठला तर तुम्हाला सांगते थोड्या वेळात नंतर सदानंदाचा भाई 2 बस पाठवला ही बघा ही समोरची बस आलाय ना ही पण आपली ही मोठी बस ही आपली पाठी पाठोपाठ भाई पाठी चालतात नंतर अरे की चालूस काय बोलतं हे बघा आमचा सचिन तूस काय बोलतो बोल काहीच नाही सध्या बोलायला आधी अंगण होते मग सगळं झालं. अंगण कधी येईल मग 2-3 किलो ना आधी 2-3 किलो दे नंतर वेगळं असेल ना ते सगळं बोलेल त्याच्या सगळ्यांचा घे. सगळा का आपण वाट नको लावून Done. माझा मत विकास झाला. हे बघा सगळं मध्यवर आलं माझा मत विकासला. विकासांना आमचं घर आहे भाई तो झोपला आणि हा झोपलाय लवकरच आता कामावरून आला असेल नाईट करून आला म्हणून कामावर झोपलाय. भाई महडला पोहोचलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला भाई आम्ही पुढे आलो एक बस आली आपली पाठी डिझेल भरायला राहिले म्हणून आता हिंदी नाही मराठी मित्रांनो आम्ही येत आहोत उद्या. अरे काय जागा आहे तुला मग शिवतो डायरेक्ट हे बघा, आपल्या गावातला अन्नाच आहे बघा हे सगळं वडापाव खाताना हो, खातात. डायरेक्ट कुठे चाललो मग बोललो
भाई आपली बस इथं लावली. एक बस आहे पाठी राहिलेली, डिझेल भरायला थांबलेली म्हणून पाठी राहिलेली. बाहेर आलो बाहेर बघ सगळं जाईल. भाई गर्दीचा विषय आहे का नाही बघूया. हे बघा नाही भाई दर्शनाला काय आला ना, गर्दी कमी आहे. चला उलट चला चला. भाई आपल्या गावातला दुसरा पाटील परिवार भेटलाय बघा यांचा. काय काय आम्ही पाटील परिवार 2 गावातून निघालेलो आहोत. काय आला भंड्या नाही काय, थांब जाऊन येते. फोटो काढायचे पण जाऊन येतो. का देव याच्या हाताने दिलं ना. आता ही बस लेट आली त्याच्यामुळे आता लोक गेली पाया पडायला. तर ही बघा बस पूर्ण खाली. ही आपली बस नाही, ही आपली बस नाही काय. अरे हा मोठे मावशी जय मल्हार. भाई इडली मोठे मावशीने दिली. थांब थांब खाली ठेव खाली ठेव. अशी नको दादा घे इडली घे. विषय काय झाला माहिती आहे, आता महड स्टॉप घेतलाय. पुढचा स्टॉप माहित का नाही, कारण की दर टायमाला सगळे स्पॉट करतो. पहिले महड, प्रति शिर्डी, प्रति बालाजी, नंतर डायरेक्ट जेजुरी. पण आता या वर्षी काय झालं विषय, आपलं इलेक्शन मुळे लेट निघलोय. 10 तरी वाजलेत निघाला. हा यो रितेश बोललेला 10 तरी वाजता निघाला, 10 वाजलत नेमकी. त्याच्यामुळे आता महड मधला स्टॉप कुठला घेतला तर ठीक, नाही तर डायरेक्ट मग जेजुरीला. बाबा वे टू जेजुरी. दाखवलं मग अशी आता तू आता धरशील काय. त्यांची उपस्थिती नोंदवावी. ओके डन. वरती फिकट भाई ह्याच्या आधी काय विषय माहितीये, स्टॉप आता जेवायचा स्टॉप घ्या. किती 11-20 झाले. मध्ये आता कुठे स्टॉप घ्या त्याच्यावर ठरलेला स्पॉट असते, तर तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवते. त्या स्पॉटवर थांबू जेवायला. माझ्या लक्षात नाही राहिलं, आता हे लोक बोलले तेव्हा लक्षात आलं. जेवायच्या स्पॉटला थांबू जेवून. आता सगळ्यांनी डबे आणलेले आहेत घरून, बनवा बिनवायला नाही कुठं थांबणार. थांब डोकऱ्या मी का तू डोकऱ्या तू तिथे जेवायच्या स्पॉटला थांबलो, तर तिकडून डायरेक्ट जेजुरीला. आता कुठला स्पॉट नाही करायचा दुसरीला. स्पॉट करत गेलो तर रात्र होईल जेजुरीला जायला. भाई ऊन बेकार आहे. ऊन मरणाचा ऊन आहे. चला खंडाला घाट आता चढायला सुरुवात केला. मीने हडपली रितेश बसलेला सिद्धीच नाही पहिले. सगळ्यात खतरनाक काय बोल बाईक. ट्रॅफिक बघा, एक्सप्रेस वेला पण ट्रॅफिक आहे वरती. ते आता एक गॅसचा कंटेनर पलटी आलता त्याच्यामुळे तेव्हापासून ट्रॅफिकच राहिले. 2-3 दिवस एक्सप्रेस वे ठप्प होता पूर्ण. गाड्या अर्धे गाड्यातून तर दूर निघते, क्लच प्लेट चालते पूर्ण. तर बेकार ट्रॅफिक आहे. त्याला धरला. अरे गॅरेज वाला असेल तो. हा तेच गॅरेज वाला तर फायदा ऐकतं. बाईक व्ह्यू बघा, व्ह्यू भेंडी चुम्मेश्वरी व्ह्यू. हे बघ एक्सप्रेस बघ जाम फुल. बाई ट्रक बिकांची हालत आया एक्सप्रेस वेला जॉईन आता. गाड्याच्या क्लच प्लेट चालल्या. हे बघा क्लच प्लेट चालल्या गाड्यांच्या.
भाई बेकार ट्रॅफिक आहे एक्सप्रेसवेला. हे बघा भाई रॉंग साईडने गाड्या तरी ट्रॅफिक बघा. बेकार ट्रॅफिक आहे बेकार. ते एका गॅसच्या ट्रकमुळं एवढा सगळा बेकार परिस्थिती झाली. Grass. Lexus. आई आता लोणावळा क्रॉस केला. उर्से साईडला एक आपलं हे आहे फूड प्लाझा आहे. तिकडं सगळ्यांना वॉशरूमला जायचं म्हणून थांबलोय आता. हे बघा बंड्या ना फुल मजा काय. फूड प्लाझाला गर्दी बघा. हे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे. आलो फायनली आता जेजुरीला. म्हणजे 8 किलोमीटर टोटल बाकी आहे इथून. ते विषय काय झाला बस चेंज केली आहे. तो विषय झाला एक तो तुम्हाला सांगते नंतर तिकडे गेल्यावर पोहोचल्यावर. डिटेलमध्ये सांगणार थोडा तरी सांगेन मी तुम्हाला. ही आपली मोठी बस आहे. मोठ्या बसमध्ये आम्ही बसलेलो आरती पोरं. काय विषय झाला ते नंतर सांगते तुम्हाला. आता जेजुरी इथून 8 किलोमीटर बाकी आहे टोटल. चला भेटूया नंतर गेल्यावर जेजुरीला डायरेक्ट. जेजुरीकडे बघा बघा इथून तुम्ही तर जेजुरीला आलो का काय करायला आलो रे? हे बघा यांचं इथं आलं आलं यो फ्री फायर खेळतो. यो फ्री फायर ठेव ठेव. तुम्ही आलो का ना गेम खेळतो का इथं? तुझ्या भाई रूम बघा कसल्या आहेत भारी. या आहे तिथल्या परत ह्या साईडला येत आहे आणि इथून खाली हा सेकंड फ्लोअरला आहे रूम. ही बाई यांनी रूम हडपली. रूम कसल्या भारी आहेत वेंडी. एक नंबर आहे रूम. कर फॅन चालू कायला भाई रूम खतरनाक आहे तिथल्या. आपल्या बॅगा इथं नाही दुसऱ्या बॅगा दुसऱ्या रूम मध्ये ठेवल्यात. आता वाजलेत किती 6:30. आम्हाला टाइम कशा हिशोबाने झाला कारण की एक जणाला हे झालं प्रॉब्लेम झाला. श्वास कोंडत होता त्याच्यामुळं श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळं हे लोक जसे पार्टी होते मोठी बस पार्टी होती तर आम्ही पुढे जाऊन फूड प्लाझाला तिथं थांबलेलो. त्यांचा कॉल आला की असा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही तिथं थांबलो. मग हे लोक आले. मग ज्याला प्रॉब्लेम होता त्याला बारक्या बसमध्ये नेला आणि अर्धे पोरांना आम्ही मोठ्या बसमध्ये आलो. तर मग तिकडून हॉस्पिटलमध्ये नेला. तिला आता बरं आहे. आता टेन्शन नाही काय. बीपीलो झाला दुसरा काय प्रॉब्लेम नाही. मग ते लोक निघले आता पुण्यावरून. त्यांना येईपर्यंत 8 वाजतीलच. म्हणून आम्ही या बसमध्ये शिफ्ट झालो. त्याच्यामुळे ब्लॉगिंग काय केली नाही मी जास्त म्हणून आता करते. हे बघा झोपलं. हा इशू झाला म्हणून मी ब्लॉग त्या टायमाला काढला. जेवलो पण जेवायला पण नाही थांबलो मी. जेवायला बसमध्येच जेवलो मी. तर 2 भाकऱ्या खाल्ल्या तेवढ्याच बस. हे बघा हे पण नाही जेवला. मग मी कसं त्या बसमध्ये गेले तर तिकडं ते पण बाहेर तिकडं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नंतर बाहेर कुठे गेले नाश्ता करून आले. आता वरती जायचं जेजुरीला. ते आपले काही क्रिया आहे ते कार्यक्रम करायचा आहे. बघू किती वाजता येतात त्यांच्यावर आहे. नाही तर आम्ही सगळ्याचा भाई इथं बेडवर झोपल्या डायरेक्ट जेजुरी दिसते. हे बघा इथे सगळी काय करता ना आता भाई बघा जेजुरी इथूनच दिसते डायरेक्ट. काय पाहिजे भाई इथून झोपल्या ही लोक आता आली. बघा आपली पार्टी बस राहिलेली ती वाली आणि सगळी इथं थांबलेली आहेत आपल्या इथं जायला वरती दर्शनासाठी. हे बघा इथं सगळी थांबलेली आहेत. ही आता आली तेवढ्या टायमाला. आता पाहिजे तशी आलो. दुकानं बघा कोणाला काय पाहिजे असेल तर. आयुष घेतं काय काय बेन वायर कनेक्ट. एक मिनिट
का ना हे बघा आपला पायथा जय मल्हार सदा आनंदाचा जय मल्हार एलकोट भाई फायनली वरती पोचलो आता ते बघा आपला जेजुरीचा गड नवीन जेजुरी आपली तरी काय काम चालू आहे त्याच्यामुळे यांचं पायपीप लावून ठेवलं चल 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 हो आमचा हर्षू आहे काय बोलतं काय नाही आम्ही पहिले दर्शन घेऊन आलो. दर्शन घेतला हा घेतला मस्त बरं आहे, छान चल. दर्शन. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनात् तत्पुरुषाय विद्महे महावीराय धीमहि तत्पुरुषाय विद्महे भाई तू व्ह्यू बघा असला खतरनाक व्ह्यू येतोय फुल थांब 2 मिनिटं मला व्ह्यू दाखवते भाई कसला व्ह्यू येतोय एक नंबर
काय आला गाडी रस्ते हे अण्णा ही अरे उड्या टाका इच्छा चला चला स्पायडर मॅन दर्शन आला भाई चला दर्शन आता मेन दर्शन घ्यायला आपल्याला हे असं नाही अरे अण्णा चल अण्णा नको आता चल कधी झालंय बहिणा हे उड्या टाकल्या चल आपण चालत भाई गर्दी कमी आहे आता लय पाठी साईडून दर्शन. चल लवकर जय मल्हार वेलकम सगळ्यांची फोटो काढायची व्हिडिओ मध्ये यायचा विषय चालू आहे यांचा जय मल्हार भाई चला दर्शन सगळं आपले व्हिडिओ सगळं कम्प्लीट झालं. आता दर्शन पण घेतलाय यांना कोणाला फोटो काढायचे ते फोटो काढतात आम्ही सगळे फोटो काढले ग्रुप फोटो तुम्हाला आता तुम्ही बघितले अशी ते मी क्लिप मध्ये टाकलेले फोटो ते आता डायरेक्ट सांगाले काय घ्या चला आणि आमचं बिस्किट घेऊन बोलायचं असतं ब्लॉग मध्ये. मित्रांनो आता आम्ही चाललो खाली आमचा हनुमंत नाही नाही बिस्किट खाली जाता जाता आम्हाला एक काय ना भेट मात्र कथा याच्या हाती गणपती माया शारदा सरस्वती
हे बघा आमचा धाडक्या बॉडी बिल्डर. अरे बोल. तू कधी जाशील ब्लॉगर बोल. अरे ब्लॉगर बोलतो आर्यन बोलतोय. थेरपी चालू आहे याची. काकडी लावली डोल्या ना. खतरनाक आहेस र. आता आलो जाऊन आता यांच्यात बसलो जरा वेळ. अरे उठलास लगेच. अरे झोपलेलास नाही मग उठलास असा व्लॉग चालू केला तर. हा ठीक आहे. अरे तू बोल तू बोल बोल. शपथ नाही सांगते तरी तुला खोटा बोलली सिद्धेश करशी बा सिद्धेश करायला पाहिजे जा चुकी करायचं जा जा ए झोपायला ये जा. कबुली कर जा पहिले. तुला काही इथे आम्ही काय ये नाही तू इथे झोप कुठं तरी. तुला कॉल लावीन. तू उठून राह. हा उघड मी उघडते का. याला उघडला दरवाजा याला. चला काही ब्लॉग संपवतो आता. सध्या वाजले किती 12:20 झालेत. हे बघा सगळी झोपली तिथं. सगळी बघा झोपली. ब्लॉग एंड करणार होतो म्हणून थांबलेली सगळी. आता 12:20 झालेत. आता ब्लॉग इथं संपवतो. उद्याचा विषय असा आहे की सकाळी लवकर 4 वाजता उठत आहे आणि 5 वाजे मस्त 4 वाजता उठून आंघोळ बिंगोळ करून मग 5 वाजता इथं जाय 5 वाजेपर्यंत जुने जेजुरीला निघायचं आहे. त्याची मुलं आता लवकर झोपतून सगळं वरती आला याला उघडा आता. लय लेट झालास तू आता झोप. चला काय ब्लॉग इथे संपवते. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.